श्री नवनाथ कथासार अध्याय 15वा. कानिपनाथ व मारुती यांचे भांडण. कानिपनाथाचे श्रीराज्यात आगमन. गोरक्षनाथ आणि कानिपनाथ या उभयतांनी 12 वर्ष बद्रिकाश्रमास तपश्चर्या केली. ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरुचा शोध करावयाकरिता निघाले. पण कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून टपटप पाणी पडत होते. अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते. गोरक्षनाथ फिरत फिरत गौड बंगाल्यात गेल्यावर एलापट्टणास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्थ बसला. तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला. तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्राविषयी विचारपूस करू लागला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता, पण जालंधरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता. तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्याच्या वर गवताचा भारा राहत असे. तो ते गवत रानातून आणून गावातील लोकांच्या गायींना घाली. तो येथे सुमारे 1 वर्षपर्यंत राहिला होता, पण पुढे तो कोठे व केव्हा गेला याची माहिती कोणास नाही. या गोष्टीस आज सुमारे 10 वर्ष होत आली. ते भाषण ऐकल्यानंतर मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरुने नाव पालटले असावे अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले. त्या समयी ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होईल, तू काही काळजी करू नकोस अशी ते त्याची समजूत करीत होते. पुढे तो अंमळसा विवेक करून गावात भिक्षेस गेला. तो घरोघर भिक्षा मागावयास फिरत असता तेथे जालंधरास पुरले होते. तेथे गेला व त्याने अलख शब्द करताच आतून जालंधरनाथाने आदेश केला. तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारले. त्यावरून त्याने मला जालंधरनाथ म्हणतात असे आतून उत्तर दिले व तसेच त्याने त्यासही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले असता तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात. मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंधराने सविस्तर मजकूर त्यास सांगितला. तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरिता जालंधरापाशी आज्ञा मागू लागला. पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास या कामात हात घालण्याची मनाई केली. तो म्हणाला, तूर्त तू ह्या भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको. तुझा व माझा शिष्य कानिप ह्याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग. म्हणजे तो येथे येऊन हर युक्तीने नाथपंथाचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खाचेतून बाहेर काढील. आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तू तीर्थयात्रेत जा. मग गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघाला. तो फिरत फिरत जगन्नाथास गेला. इकडे कानिफा गावगणना उपदेश करीत चालला होता. पुष्कळ लोकही त्याचे हौशीने शिष्य होत. त्याच्या समागमे 700 शिष्य निरंतर असत. ते फिरत फिरत श्रीराज्याच्या आसपास गेले. त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते, म्हणून पुढे जाण्यास कोणी धजेना. पण कानिफाचाच श्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोख दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली. तरी त्यातून किती एक असेही म्हणू लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहे. तशातून तन मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच ह्यास अर्पण केले आहे, तर आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय. हा त्यांचा मनसुब्याचा सर्व प्रकार कानिफाच्या लक्षात आला. म्हणून त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकिले आणि श्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकल्या. त्याला असे करण्यास 2 कारणे होती. शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा बुभुकार त्या ठिकाणी पोचू नये हा दुसरा. याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून सांगितले की मला आता श्रीराज्यात जावयाचे आहे, परंतु तो देश मोठा कठीण आहे. त्या ठिकाणी मारुती बुभुकार करीत असतो, त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही. असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे. जर जालंधरनाथास गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्या धोक्याशिवाय मनात धरलेल्या यात्रा करून सुरक्षित माघारा येईल. कदाचित जीवावर प्रसंग येऊन प्राणहानी झाली तरी पुरविली, परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन यावयाचे खचित. तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा. यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी.
आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे. कानिफाने असे सांगितल्यानंतर त्याच्या 700 शिष्यांपैकी अवघे 7 जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले. आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते, पण तेणेकरून मूर्खत्व मात्र पदरी आले असते. त्यापेक्षा गुरुजींनी आपण होऊन राजीखुशीने जावयास परवानगी दिली, ही गोष्ट फार चांगली झाली. हाच हर्ष मानून ते आनंदाने परत जाऊ लागले. ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे 1 कोस लांब गेले, परंतु तेथे स्पर्शास्त्राने त्यास चिकटून धरले. जागच्या जागी खिळून टाकल्याने त्यास चालता हालता येईना. मग हात जमिनीवर ठेवून त्याच्या नेटाने ते पाय सोडावयास पाहत होते, पण हातसुद्धा जमिनीत चिकटून ते सर्व ओणवे होऊन राहिले. इकडे कानिफनाथाने राहिलेल्या 7 शिष्यात विभक्त अस्त्र विभूती लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य ओणवे होऊन राहिले आहेत त्यांच्या पाठीवरून एक एक दगड ठेवा. अशी आज्ञा होताच ते 7 जण त्यांचा शोध काढीत तेथे गेले. या 7 पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले. मग त्यांची चांगली करडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेविले. ते दगड देखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले. मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडविण्यासाठी प्रार्थना करू लागले. तेव्हा ते 7 शिष्य म्हणाले, जीवाची आशा धरून येथे खुशाल असा. गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हास सोडवून नेऊ. संकटापासून सोडविण्यासाठीच तर गुरु करावयाचा असतो, परंतु विश्वास धरणाराच तो मात्र फलद्रूप होतो. तेव्हा आपला अन्याय क्षमा करून श्रीराज्यात समागम्य घेऊन जाण्यासाठी त्यांनी या 7 जणांचे पुष्कळ प्रकारांनी आर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखविले. मग ते 7ही जण परत गुरुकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले. गुरुला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले. तेव्हा गुरु कानिफाचे अंतःकरण द्रवले व त्याने विभक्त अस्त्र मंत्र म्हणून भस्म दिले. ते एका शिष्याने जाऊन त्यास लाविताच ते मोकळे झाले. मग ते सर्वजण येऊन लीनतेने गुरुच्या पाया पडले. पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा श्रीराज्यात जावयास निघाला. तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला. नंतर असा चमत्कार झाला की बुभुकार करण्यासाठी मारुती सेतुबंध रामेश्वराहून रात्रीस श्रीराज्यात तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्यात सापडला गेला. पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अस्त्रास दाद दिली नाही. तो त्याच्या तळापर्यंत येऊन पोचला. त्यावेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून येथे कोणीतरी प्रतापी असला पाहिजे असेही त्याच्या मनात बिंबले. इतक्यात सीमेजवळ येताच त्यास नाथपंथाचे लोक दिसले. त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने श्रीराज्यात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवितील. मग तोही यांच्या समागमे स्वदेशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागी राहून जातील. यास्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रगट केले आणि बुभुकार केला. तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजींच्या आड दडून बसले व रक्षण करण्याकरिता गुरुस विनंती करू लागले. त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिफाने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून तुम्ही पहा. यांच्यापासून तुम्हास मुळीच धक्का बसणार नाही. नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकिले. ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले. त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागला. परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होऊन जाई म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले. ते पाहून कानिफनाथाने कालिकास्त्र, अग्न्यास्त्र, वासवास्त्र, वाख्यास्त्र अशी वरच्यावर सोडली. तेव्हा अग्न्यास्त्रास वायव्यास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रलय उडवून दिला. त्यावेळी मारुतीने सर्व इलाज केले, पण त्याचे काही चालले नाही. तो अगदी जेरीस येऊन गेला. मग मी तुझा मुलगा असता माझा तो प्राण घेऊ पाहत आहेस, तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास सुख वाटणार आहे काय? अशा मतलबाची मारुतीने आपला पिता जो वायू त्याची बरीच स्तुती केली. तेव्हा पुत्राच्या ममतेस्तव
वातास्त्र क्षीण झाले. मग कानिफाने मोहिनी योजना केली. त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले, तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात जुगारून दिले. त्या तापाने समुद्राचे उदक कडू लागले. मग तो समुद्र मूर्तिमंत येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती यांचे युद्ध चाललेले दिसले. मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहत होता, परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही. उलट मारुतीच जर्जर होऊन मूर्छना येऊन जमिनीवर पडला. मग मूर्तिमंत वायुपुत्र मोहात्सव मारुतीजवळ गेला. इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की हे नाथ मोठे प्रबळ आहेत. पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती याची आठवण कर. वाताकर्षण विद्या यांच्याजवळ पक्क्या वसत आहेत. यास्तव यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे. सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ती मलासुद्धा दिसत नाही, असा समुद्राचाही अभिप्राय पडला. मग ते मारुतीला घेऊन कानिफाजवळ गेले व त्यास परमप्रीतीने भेटले. कानिफानेही वायू व समुद्र यास प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारले. पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायूने कानिफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की मारुतीने काय कारणास्तव युद्धास आरंभ केला हे मला माहीत नाही. त्याला विचारले असता तो सांगेल. तेव्हा मारुती म्हणाला, मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास श्रीराज्यात पाठविले. हे त्याचे जातवाले असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने त्यास बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील असे यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली. दुसरा काही मतलब नव्हता. मच्छिंद्रनाथास यांचा उपद्रव होणार नाही असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी कुशाल श्रीराज्यात गमन करावे. मग मारुतीचे म्हणणे कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले. मग अग्नी, वायू व मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले. मग प्रातःकाळी कानिफा आपल्या शिष्यांसह वर्तमान निघून श्रीराज्यात गेला. तेथे तीर्थ करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगाल मुरुडी तेथे ते दाखल झाले. तेथे मैनाकिनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती. कानिफ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेला. तेव्हा द्वारपाळांनी तपास करून 700 शिष्यांसह कानिफनाथ या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळविले. ते ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा असे वाटून त्यास फार वाईट वाटले. आता आपण या विषय विलासाच्या अनुपम सुखास अंतरणार हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला. जेणेकरून तो दिलगीर झाला. मग त्यांना परभारे गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास भेटावयास गेला. उभयताच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या. बर्जरी गालीचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसविली. मग एकमेकांच्या हकीगतीची विचारपूस झाली. त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला. ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले. मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसवून मोठ्या थाटाने गावातून आणले आणि 1 महिना राहून घेतले. तर मंडळी, पुढील अध्याय नक्की ऐका. धन्यवाद.